सर नमस्कार. छत्रपती संभाजीनगरकर पोलीस पाटील भरतीची तुम्ही जाहिरातीची वाट बघत होता. त्या जाहिराती संदर्भात महत्त्वाचे अपडेट, तुमचं वेळापत्रक, संपूर्ण माहिती आलेली आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर असाल तर लक्षात ठेवा, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. पोलीस पाटील भरती तुमचं वेळापत्रक या अगोदर बी एकदा आलं होतं, परंतु ते पोस्टपोन झालं होतं. आता एक तातडीने सूचना दिलेल्या आहेत की पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर पूर्ण करा म्हणून. त्यामुळे टोटल 591 पदाची छत्रपती संभाजीनगर जेवढे तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्याची मिळून टोटल 551 गाव आहेत, ज्या गावात रिक्त जागा आहेत. आणि तुमची भरती प्रक्रिया या 591 जागांसाठी केली जाणार आहे. यासाठी पात्रता काय आहे, पगार किती असतो, सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. त्यासोबत आपली पोलीस पाटील भरतीची काही बॅच आहे ती बॅच सुद्धा जॉईन करू. याच्यामध्ये पात्रता, तुमचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया आणि पगार ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. ओके, चला बघूया. तुमच्या जिल्ह्याची जर पाहिली असेल तर बघा, अधिक गावे पोलीस पाटला विना आहेत. त्यातले 591 एकूण रिक्त पद आहे. किती आहेत टोटल? 1245 मंजूर आहेत. त्यातल्या 591 हे पद एकूण तुमच्या गावातले रिक्त आहे पोलीस पाटीलचे. म्हणजे तुमची जाहिरात जी येणार आहे तर 591 पदाच्या मंजूर टोटल 1245 आहेत. त्यातले 591 रिक्त आहेत आणि सध्याच्याला 654 हे कार्यरत आहेत. पोलीस पाटील त्या गावामध्ये आहेत. रिक्त किती आहेत तर 591. तुमची जाहिरात 591 एवढ्या पोलीस पाटीलची येणार आहे. ठीक आहे. आता वेळापत्रक जर पाहिलं असेल तुमचं तर बघा, एकंदरीत उपविभाग निहाय रिक्त पदांचा जो काही तपशील दिलेला आहे तर वैजापूर आणि कन्नड या दोन उपविभागामध्ये सर्वाधिक काय आवश्यकता आहे, म्हणजे सर्वात जास्त जागा या दोन उपविभागामध्ये आहे. वैजापूर हा जो उपविभाग आहे याच्यामध्ये एकूण 358 जागांपैकी 155 पद हे पोलीस पाटलांचे रिक्त आहेत. एवढी जाहिरात येणार आहे. त्यानंतर कन्नड या तालुक्यामध्ये 126 पद रिक्त आहेत. 126 पदाची जाहिरात येणार आहे. टोटल 267 कन्नड. त्यानंतर पैठण आणि फुलंब्री हे जे दोन तालुके आहेत इथं जर पाहिलं असेल तर 107 रिक्त पद आहेत आणि टोटल 263 जागा. जिथं गोल करतोय एवढ्या पदाची त्याच्या तालुक्यामध्ये जाहिरात येणार आहे. तुमचे गाव आहेत ते पुढे दिले, सगळे गावनी आहे लिस्ट दिली. शिल्लोड, या शिल्लोडमध्ये 83 रिक्त पद आहेत. या 83 पदाची जाहिरात येणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर या तालुक्यामध्ये जेवढे काही गावं असतील तर टोटल 80 रिक्त पद आहेत. म्हणजे एकंदरीत तुमचं जर पाहिलं असेल तर 591 पदाची जाहिरात येणार आहे. म्हणजे सगळे तालुक्याचा विचार जर केला. ठीक आहे. आता आपण जालना जिल्हा पोलीस पाटीलमध्ये सर्वाधिक पोलीस पाटील आपले जॉईन झालेले आहेत. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याची पोलीस पाटील घेतली, तिथं सुद्धा सर्वाधिक पोलीस पाटील हिंगोली जिल्ह्यात झाले. आणि शेवटी बीड जिल्ह्याची पोलीस पाटील भरती आपण घेतलेली आहे. तर या तीनही भरती पोलीस पाटीलच्या घेतल्यात तर 2000 प्लस त्या ठिकाणी पोलीस पाटील आज आपल्या बॅचच्या माध्यमातून रुजू झालेले. तुम्हाला सुद्धा छत्रपती संभाजीनगरचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची 10वी पास पाहिजे. तुमचं वय वर्ष हे 25 ते 45च्या मधात पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही त्या गावचा रहिवासी पाहिजे. बस एवढीच अट असेल तर आपली बॅच जॉईन करा आजच. तुम्हाला पोलीस पाटीलला पगार आहे 15,000 रुपये. तुमचं पेपर होतो एक 80 मार्काचा, त्यानंतर 20 मार्कचा इंटरव्ह्यू होतो आणि तुमचं फायनल त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं. या 100 मार्कापैकी बॅचची फीस आहे फक्त 990 रुपये. त्यामुळे आजच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायचं असेल तर आपलं श्री अकॅडमी प्ले स्टोरला जा, श्री अकॅडमी नाव टाका, हा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करा. किंवा आपला नंबर दिलाय तुम्हाला 9552 62 95 63 हा जो नंबर दिसतोय या नंबरला व्हॉट्सअप करा. सर पोलीस पाटील भरती छत्रपती संभाजीनगर बॅच, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक पाठवली जाईल. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, हा लोगो आहे, डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. किंवा गुगल पे फोन पे नंबर आहे, तुम्ही फीस पाठवली तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, जॉईन केलं जाईल. आता बघूया तुमची पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस जर पाहिली असेल, तालुकास्तरीय रिक्त पदांचं वितरण दिलेलं आहे. कन्नड 102, वैजापूर 101, गंगापूर 94. त्यानंतर मध्यम निवड, सर्वाधिक निकड, सर्वाधिक रिक्त जागा दिल्या आहेत. गंगापूर 94, मध्यम छत्रपती संभाजीनगर 80 जागा आहेत. पैठणच्या 76 जागा आहेत. सिल्लोडच्या 50 जागा आहेत. त्यानंतर कमी सोयगाव 33 आहे, फुलंब्री 31 आहे आणि कुलतबाद 24 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे कमी जास्त दिलेला आहे. आता भरतीचा पाया आरक्षण निश्चित प्रक्रिया दिलेली आहे. तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे. डेटा संकलन केलं जाणार आहे. गावनिहाय आणि प्रवर्गनिहाय लोकसंख्येची अचूक आकडेवारी निश्चित करणे. त्यानंतर जे काही प्रारूप आहे बिंदू नावानुसार आरक्षण निश्चित करून प्राथमिक जे काही प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्ध करणं.
त्यानंतर नागरिकाकडून आक्षेप मागवणं आणि पारदर्शकता तपासणे, म्हणजे एखाद्या गावामध्ये आरक्षण जाहीर झालं असेल, कोणाचा त्या ठिकाणी विरोध असेल किंवा कोणाचा त्या ठिकाणी आक्षेप असेल काही त्या संदर्भात, तर मग काय करणे, ते पारदर्शक जपणे, आक्षेप मागवणे आणि असेल तर चेंज करणे. अंतिम अहवाल आहे, आक्षेप निकाली काढून अंतिम आरक्षण रोस्टर प्रशासनाला सादर करणे. आता तुमचं वेळापत्रक आहे, 30 दिवसीय कालबद्ध कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे. या 30 दिवसीय कालबद्ध कार्यक्रम जर पाहिलं असेल तर 17 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत हा तुमचा कालबद्ध कार्यक्रम आहे. संपूर्ण उपविभागीय अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य वेळापत्रक दिलेला आहे. 17 ते 24 ऑगस्ट म्हणजे आजपासून ते 24 ऑगस्ट पर्यंत लोकसंख्या निश्चिती गावनीय आहे, प्रवर्गनीय आहे. लोकसंख्या निश्चिती कधी, आजपासून 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट. त्यानंतर 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत काय आहे, तुमचं आरक्षण निश्चित केलं जाणार आहे आणि प्रसिद्ध केली जाणार आहे. कधी, 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर. कशासाठी, गावनी आहे तुमच्या पोलीस पाटीलच्या जागा रिक्त, त्याचं आरक्षण जाहीर केलं जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर 11 सप्टेंबर पर्यंत जे काय आरक्षण आहे, कोणाचा त्याच्यावर आक्षेप असेल तर तो मागवला जाणार आहे. आणि फायनल 18 सप्टेंबर 2026 ला आक्षेप निकाली काढणे आणि आरक्षण अंतिम करणं आणि मग त्या ठिकाणी तुमची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि पोलीस पाटीलसाठी लक्षात ठेवा, तुम्ही जर पाहिलं असेल प्रशासकीय उत्तरदायित्व आणि अंमलबजावणी सर्व उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार गावनीय आहे, आरक्षण निश्चित करून आपला अंतिम अहवाल वेळेत सादर करणं बंधनकारक आहे. आदेशावरून विनय गौडा जीसी, भारतीय प्रशासकीय सेवा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर ही माहिती त्यांना द्यायची आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पोलीस पाटील जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचं व्हायचं असेल तर आपण जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पोलीस पाटील भरती यशस्वीपणे राबवलेल्या आहेत. त्या गावात आज पोलीस पाटील ते जॉईन आहेत आणि 15,000 रुपये पेमेंट सुद्धा घेत आहेत गावात राहून. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल छत्रपती संभाजीनगरसाठी तर आपला नंबर दिलाय 9552629563. या नंबरला व्हॉट्सअप करा, बॅच आजच जॉईन करून घ्या. ठीक आहे, चला थांबतोय. आणि सर्व छत्रपती संभाजीनगरकरांना हा व्हिडिओ शेअर करून द्या.